फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल विशाल ब्लॉग. परत एकदा तुमचं विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आजचा वार आहे संडे आणि आज छोटीशी आमची राईड आहे. छोटीशी मीन्स आपल्या तिथे अलिबागमध्ये कुरुल टेकडीवर आम्ही चाललो आहोत. आणि नंतर बघूया कुठेतरी अमय आहे सोबत, संकेत आहे सोबत. अमयला कुठेतरी एक वॉटरफॉल आहे छोटासा, तिथे बोलते जाऊया. तर बघूया, मी पण नवीनच आहे मला लोकेशन. तर चला आज कुरुल टेकडी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. मी पण बरेच वर्षानंतर, अगदी नाही बोललात तरी 20-24 वर्षानंतर तर तिथे जात आहे. कारण पहिले आमचे म्हणजे बरेच वर्षापूर्वी जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आमची वार्षिक सहल बोलतात ती पावसाळी, ती तिकडे जायची. त्यानंतर मी आता डायरेक्टली आता इथून जात आहे. तर बघूया आणि असेच आपल्यासोबत राहा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि समोर आहे अमय एक्सपल्स घेऊन, त्याने मस्त ऑफरोडिंग ॲसेसरीज वगैरे बसवलेले आहेत बाईकला. अव्यानसुद्धा आहे सोबत, छोटा रायडर आपल्यासोबत. आणि संकेत येतोय आता कुरुळ गावाच्या इथे. तर बघूया. सो आज बऱ्याच दिवसांनी डेल्टा आपल्यासोबत आहे. अव्यान बघतोय. डेल्टाला आज बऱ्याच दिवसानंतर बाहेर काढलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली रोज मी नेतो कॅफेत, बट आज राईडसाठी बऱ्याच दिवसानंतर ती बाहेर निघाली आहे. आणि असं काही क्लायमेट आहे आपल्या अलिबागचं. आज एकदम राईडला निघालो आहे आणि पाऊसच नाही आहे गेली 2 दिवस अलिबागमध्ये. नाही तर त्या काही दिवसापासून भरपूर पाऊस आहे अलिबागमध्ये, तुम्ही व्हिडिओ बघतच आला असाल. तर चला बघूया. आज बऱ्याच वर्षानंतर आपण कुरुल टेकडी इथे जाणार आहोत. दत्त मंदिर आहे तिथे. अव्यान बघतोय, अव्यान कॅमेरा. फस गया रे, फस गया यार या मिनीडोर वाल्यांना ना एक. सो आजची राईड जास्त रायडर नाहीच आहेत. अचानकमध्ये प्लॅन झाला आमचा ॲक्च्युली बघायला गेला तर. आणि हे बघू शकता क्राऊड आपल्या अलिबागमध्ये. तर अचानक आमचा काल प्लॅन झाला की असं दत्त टेकडी जाऊया ऑफरोडिंगसाठी. ऑफरोडिंग नाही आहे बट दत्त देवळापर्यंत बाईक जातात. मी पण बरेच वर्ष गेलेलो नाही, त्यामुळे आता आपल्याला माहिती पडेल कसा व्ह्यू दिसतो वगैरे. बघूया वरचा, टेकडीवरचा. आणि कुठेतरी छोटा वॉटरफॉल आहे अमयच्या माहितीत, तिथे जाऊन बघूया, थोडासा टाईमपास करूया आणि लगेच आपल्या परतीच्या मार्गावर येऊया. तर काही आपले जेजुरी आणि आई एकविराचे काही एपिसोड मी टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनल. जर नसेल बघितलं तर आय बॅटनमध्ये लिंक येत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मी देणार आहे. तर प्लीज बघून घ्या आणि पूर्ण ब्लॉग बघा, स्किप करून बघू नका. आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. ओके. तर आता आपलं आलं आहे कुरुळ गाव. इथूनच आपण एंटर करणार आहोत लेफ्ट मारून. संकेत आलाय की नाही बघतो. आणि हे काय, अरे पण तुला ए भाई ओव्हरटेक करायची काय गरज आहे तुला? लहान मुलं तुम्ही बघत नाही आणि डबल ओव्हरटेक करायला जाता. हे असे काय येतात नमुने, हे बघा. हाय काय गरज आहे? एक ड्रायव्हिंगचे नियम शिकवायला लागतील, त्याशिवाय जमणार नाही. घेतला त्याला कॅमेरामध्ये, घेतलाय त्याला. चालेल ना. हे चाले अडाणी लोक आहेत. अडाणी ओव्हरटेक मारला, जागा दिली, त्याला लाईट दाखवतोय, चिखल आहे समोर, त्याच्यात उडवलं चिखल. अरे यांना अक्कलच नाही हो. पण कशाला डबल लाईन करतात काय समजत नाही सिंगल रोडला. हवे हाय कर. अबा कॅमेरामध्ये आहेस तू, हाय कर लवकर. कुठे चाललो आपण सांग, बोल लवकर. हां मग तू बाईक चालवणार ना आता? नाही. अरे संकेत बाई कुठे राहिले? तर चला, संकेतची ॲक्च्युली वाट बघत होतो कुरुळच्या नाक्यावर, बट तो आधीच पुढे गेलाय.
आणि चला बघितलात, हे असे काही चुत्या लोक गाडी चालवतात ना, म्हणून ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे. सिंगल लेंथमध्ये हे लोक डबल ओव्हरटेक का करत येतात समजत नाही आहे. ॲक्च्युली माझा कॅमेरा चालू आहे, म्हणजे त्याची चांगलीच मारली असती. असा काही गावातून रोड जातोय, बघणार आहोत यार. बरेच वर्षानंतर मस्त वाटते, पण पाऊस पाहिजे होता यार, रिमझिम. ओह नो, चलो. असे नमुने अजून पण तुम्हाला दाखवले असते ॲक्च्युली, कारण घरून मी कॅमेरा चालू केला नव्हता. घरून पण निघताना असे बरेच नमुने मला आज मिळाले, कारण हे रोज आम्हाला मिळतात. यार काय गरज काय आहे, मला हेच नाही समजत आहे यार. गावा ठिकाणी तुम्ही ओव्हरटेक करून फास्ट गाडी चालवता, याला काय अर्थ आहे बोलो. ऑफ रोडिंग इथूनच चालू झालं वाटते बहुतेक. समोरचा मस्त व्ह्यू दिसतोय तो बघा. थोडासा रिमझिम पाऊस पाहिजे होता यार देवा, थोडासा तरी रिमझिम पाऊस येऊन दे. वाव, तो बघा संकेत, तो बघा. हो, नाईस लोकेशन, मस्त वाटतं यार. बऱ्याच ॲक्च्युली मध्ये आम्ही येऊन गेलेलो, बट आम्ही वरती देवळापर्यंत नव्हतो गेलो. डेल्टा बरेच वर्षानंतर ऑफ रोडिंगला. आणि हा आमचा संकेत. संकेतजी हाय करा, चॅनलवर आहात तुम्ही. चला. आणि आजचा संडे ॲक्च्युली मस्त जाणार आहे, कारण मनासारखं होत आहेत काही गोष्टी. ऑफ रोडिंगला आलेलो आहोत आणि आज काहीतरी वेगळं, आज आम्ही काहीतरी वेगळं स्टंट करणार आहेत बहुतेक. कारण बाबा आम्हाने यार एस्पल्स बनवले ना, एक नंबर यार. ऑफ रोडिंग टायर टाकलेले आहेत आणि त्याची मस्त हाईट वगैरे वाढलेली आहे ना, गाडी चालवायला ऑफ रोडिंगला एवढी मजा येते ती बाबा, जबरदस्त. आणि हे आपलं ऑफ रोडिंग आता जस्ट. हा काय व्ह्यू आहे मस्त डोंगराचा. वाव वाव वाव. ॲक्च्युली आपल्याला आता रामधनेश्वरचं पण प्लॅनिंग करायचं आहे. बघूया आपल्या स्कॉटला कसं काय जमतं. गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात, जर बघितला नसाल तर आय बटन्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, तर वॉच करून घ्या, बघून घ्या. आणि आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा काय व्ह्यू आहे दत्त टेकडीवरचा कुरुळ येथे. वा वा, मस्त वाटते, पण रिमझिम रिमझिम पाऊस पाहिजे होता यार. सही ना. वाव, मस्त लोकेशन आहे रे भाई. बघतो जरासा. वा 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 वा. तो बघा समोर, हे अलिबाग सिटी आहे ना समोर. हो, सगळे अलिबाग सिटी, ती आपली आरसीएफ कंपनी तिकडे. आणि असा हा पूर्ण डोंगर आहे आणि आपली डेल्टा. एक नंबर यार, काय व्ह्यू वाटतोय. तर आता आपण इथून असं पूर्ण वरपर्यंत जाणार आहोत आणि बघूया काय चांगलं लोकेशन तुम्हाला दाखवतो. तर चलो देवळापर्यंत जाऊया, बघूया कसं काय लोकेशन आहे ते. वाव, डेल्टाच परफॉर्मन्स कशी देते बघूया. या टायमाला मी डेल्टाला रामधनेश्वरला पण नेणार आहे. वाव, किती वर्षानंतर मी आलो आहे. ॲक्च्युली आमची सहल यायची पावसाळी, तेव्हा एवढं चालत चालत आम्हाला त्या वेशवी मार्गे आणायचे, चालत चालत चालत. तेव्हा आम्हाला हा अंतर म्हणजे भरपूर मोठा वाटायचा. पण आता बाईक आहेत जवळ तर काहीच वाटत नाही, आणि रोड आहेत तर काहीच म्हणजे काहीच वाटत नाही. मस्त वाटतं. वाव, व्हॉट अ क्लायमेट यार. यार पाऊस पाहिजे होता, नाही तेव्हा पाऊस. काय यार,
जाने दो यार. आपण जेव्हा निघतो फिरायला मागे इथे अंदोशीला आपण गेलो कोंडी धबधब्यावर, तिथे अमोलजी बोललेलं आहे, तुम्हाला आठवत असेल, स्क्रीनला होत असेल. आपण जेव्हा फिरायला निघतो तेव्हा पाऊस नसतो. असा काही रोड आहे मस्त. हे दत्त मंदिर आलेलं आहे फायनली, बघू शकता. एक नंबर. थोडंसं कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, बट चांगलं आहे बरेच वर्षानंतर. हा रे, सगळा गेला रे. आईला पहिलं लहान होतो तेव्हा किती असं चालत चालत आणायचे सहळीला. चला, एक नंबर देऊळ. थोडंसं काम चालू आहे, बट दर्शन घेऊया दत्ताचं. वाव, लोकेशन छान आहे खूप. हे अजून डेव्हलप झालं मस्त, इथे बसायला वगैरे मजा येईल. हे बघा डोंगर मस्त हिरवागार झालेला आहे. धबधब्याचा पण कुठून तरी आवाज येतोय पाण्याचा. ॲक्च्युली त्या तिथून वगैरे कुठेतरी असेल. इकडे तो समोरून तिकडे आहे ना. मंदिर बंद आहे. थोडंसं दर्शन घेऊया. छान मूर्ती आहे आतमध्ये मस्त. पक्ष्यांचा पण खूप छान असा आवाज येते. तुम्हाला येतोय की नाही माहिती नाही, बट कानांना चांगलं वाटतं, मस्त वाटतं. तर बघूया अजून अमय आणि संकेत आपल्याला काय दाखवतोय. चला थोडा वेळ शांत बसून मस्त. आणि समोर बघा मस्त व्ह्यू दिसतोय खाडीचा. मस्त वाटलं थोडंसं शांत बसून 5-10 मिनटं थोडंसं रिलॅक्सेशन केलं. ॲक्च्युली मस्त क्लायमेट आहे इथे, शांत एकदम. शांत ठिकाणी यायला बरंच वाटतं, कारण आपण सोमवार ते शनिवार खूप बिझी क्राऊडमध्ये असतो. तर असं वाटतं की एक दिवस तरी असं शांत कुठेतरी जाऊन बसावं. आणि काय नेचर तर अलिबागचं तुम्हाला माहितीच आहे आता, एक नंबर. फक्त यार पाऊस पाहिजे होता, पाऊसला खूप मिस करतोय. पावसा काहीतरी प्लॅनिंग चाललंय यांचं. मग कुठून जाऊया? हा मग चल जाऊ. चलो, प्लॅनिंग झालं. छोटासा धबधबा मिळालेला आहे, चला तिकडे जाऊन थोडासा एन्जॉय करू. आणि यार काय व्ह्यू वाटते समोर. वा 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 वा, एक नंबर. यार ड्रोन कधी येईल आपल्याकडे? ड्रोनला खूप मिस करतो यार. ड्रोन हवा आहे. इथून मस्त फ्लाय केलं असतं ड्रोन, आणि मस्त आपण सिनेमॅटिक व्ह्यू घेतला असता वरतून कुरुल टेकडीचा. ॲक्च्युली सगळीकडे हिरवंच हिरवगार वातावरण, मस्त यार. हा थोडंसं सुकून भेटलंय, जबरदस्त. तो चला. वाव, आम्ही कुठेतरी ऑफ रोडिंग शोधतोय जाण्यासाठी. त्याला ऑफ रोडिंग करायचं ॲक्च्युली. मस्त व्ह्यू वाटते बघा समोर, एक नंबर. वाव, काय क्लायमेट आहे यार. बघूया आम्ही कुठे नेतोय. थोडंसं ऑफ रोडिंग करून घ्या डेल्टाला पण. येस, हा नाही तिथे पुढे पुढे जाईये. चला बघूया, आम्ही काहीतरी दाखवतोय आपल्याला.
चलो डेल्टा भी बहुत दिनों के बाद ऑफ रोडिंग के लिए निकली आहे. आणि इथून बघा डोंगराचा व्ह्यू मस्त वाटतोय. ते बघा देऊळ पण तुम्हाला दिसत असेल झाडीमध्ये लपलेलं असं. आणि हे असं काहीतरी रोड आहे ऑफ रोडिंगसाठी. आमाईची गाडी यार ऑफ रोडिंगसाठीच बनलेली आहे. आपली डेल्टा पण आहे बट यार टॉप बॉक्स आहे ना, आवाज टुबडुक 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 टुबडुक. हा आणि हा नेचर वाव. सगळीकडे धुकंच धुकं आहे बघू शकता तुम्ही. एक नंबर यार. तो पण तिथे डोंगर मस्त वाटतोय. आता आपल्या रामधर्मेश्वरचा पण क्लायमेट चांगला असेल यार. लवकरात लवकर प्लॅनिंग करून आपण तिथे जाऊया. पण थोडासा आता पाऊस थांबलेला आहे अलिबागमध्ये. थोडासा चालू झाल्यानंतर आपण प्लॅन करूया. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होतो आहे की बरेच जणांचं श्रावण पण चालू होतो आहे. पण देखेंगे, प्लान करेंगे घूमने के लिए. क्या सब लोग तैयार रहते. जबरदस्त. हे रोड आहे काय पण कुठून जायचं आपल्याला. आया काय ते पण काय तिकडे. मग तिकडेच जाऊ चला ना. कसला रोड. चला बघूया. थोडंसं ऑफ रोडिंग होईल. पण यार पहिला आम्हाला जाऊन दे पुढे, कारण आपलं लोकेशन नवीनच आहे. आज का आत्ता काय खरं नाही वाटत आहे. ए नको रे. काहीतरी आम्हाला दिसलंय. वाव. जबरदस्त. ए तिकडेच जाऊ चल रे. हो त्या बघ मेल लागलाय त्यांचा. जाऊन दे. अरे ते बस स्लिप होते. चला चला. लोकेशन बरोबर नाही आहे. मस्त हिरवं हिरवं लोकेशन. वा 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 वा. सही लोकेशन आहे यार. डेल्टा डेल्टा. असा काय शांत व्ह्यू आहे. आता अलिबागमध्ये ॲक्च्युली पावसाळी फिरण्यासारखे अशी बरेचसे चांगले चांगले निसर्गरम्य ठिकाणं आहेत. बट हा तर एक नंबरच वाटतं. सगळं ॲक्च्युली ओपन स्पेसला मस्त वाटतं ॲक्च्युली बघायला. एक नंबर जबरदस्त वाटतं. वाव. ॲक्च्युली आपल्याकडे ड्रोन असतं ना, त्या ॲक्च्युली आपण इथूनच फ्लाय केलं असतं त्याला. असं मस्तपैकी इथूनच सोडलं असतं आणि मस्त हा व्ह्यू घेतला असता. तसा आपला अलिबाग खूपच सुंदर आहे. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, पर्यटकांची भरपूर गर्दी असते. पण येणाऱ्या पर्यटकांना आहे ना, गाडी चालवण्याचे नियम आता थोडेसे लागू केले पाहिजेत. काहीच मायनर्स नाही आहेत. गाड्या कशा पण चालवतात तुम्ही बघितलं असाल. तर ठीक आहे, बघूया पुढे कुठे नेतात हे आपल्याला. चलो चलो चलो. थोडासा ऑफ रोडिंग है बट अपने डेल्टा को कुछ नहीं होएगा. डेल्टा को थोड़े ऑफ रोडिंग की आदत चाहिए. वाव. समोरचा व्ह्यू एकदम छान दिसतो यार. बाबा बाबा बाबा. हे वा वा.
एक नंबर. आणि समोर व्ह्यू बघत असाल, थोडंसं कंस्ट्रक्शन चालू आहे पण डोंगराचा व्ह्यू मस्त आहे. आणि पाऊस तर अजिबातच नाही आहे. रोड आहे, तो स्पॉट आहे कुठे? बाईक जाते का? पण हां, ओके ओके ओके. अरे बहुत गर्म हो रहा है, बारिश नहीं है ना आज. काय यार, पावसाच्या फुल तयारीत आलो ना, भिजायच्या याच्याने काय पाऊस नसतो आपल्याकडे. इसको कहते हैं ऑफ रोडिंग. वाला बेकार रोड आहे. डेल्टाला ॲक्च्युली ग्रिपच नाही भेटत आहे. हो हो. एक्चुअली डेल्टा को ग्रिप नहीं मिल रहा है, हिल रहा है पूरा गाड़ी. अरे ऑफ रोडिंग का फंस गई डेल्टा. पांचवा टायर फसला. आप कैसे निकालोगे? बघूया. अय्या, हे मला दे व्हिडिओ नंतर. बरी तू अरे ना हो. वाव, जबरदस्त ऑफ रोडिंग. हे आपण परत इथूनच जायचं आहे. इकडनं जाऊ, परत गाडी घेऊन आणि जाऊ. काय इथनं जाऊ. ओके डन, घेऊन जा. एवढं लागलं मग आता कसं काय ड्रेसिंग बिसिंग? अवेन गाडी आपली रिपेरिंग करणार आहे ना. अवेन कधी करणार? 2-3 दिवसांनी होईल ना. ठीक आहे, डन, देऊ आपण. वाह, मस्त ऑफ रोडिंग झालेलं आहे. डेल्टा पण हॅपी, पण जाम गरम झाले डेल्टा. आपल्याला पण ऑफ रोडिंग टायर्स टाकायला लागतील. पण ऑफ रोडिंग टायर्सचा प्लेन रोडवर शक्यतो उपयोग होत नाही. ते बघा तुम्ही बघू शकता यार. थोडासा चिखल आहे इकडे, पण एवढा नाही आहे. वाव, वाव, हीच तर खरी मजा आहे ऑफ रोडिंगची. जबरदस्त.
एक नंबर, मजा आली यार ऑफ रोडिंग. वाव, अजून पाऊस असतो ना तर अजून पाणी असतं आणि मस्त मजा आली असती. डोंगराचा व्ह्यू मस्त दिसतो, एक नंबर. आम्ही शूट करतो आपल्याला. वाव वाव वाव, थोडंसं वॉश करू गाडी. एक नंबर. यस, मजा आली काय? थोडंफार झालं आता टायर क्लीन. तसे जाऊ आणि तसे निघू बाहेर. चला. फुल एक्सपिरियन्स आज ऑफ रोडिंग. मस्त मजा आली. पण ॲक्च्युली ऑफ रोडिंगला तुम्ही जात असाल तर एकटे जाऊ नका, कारण ॲक्च्युली 2-3 बायकर्स तुमच्यासोबत हवेत. कारण कुठे गाडी जर फसली तर एकट्या रायडर्सला काढताना खूप प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली आम्हाने वाव, डेल तर पूर्ण स्किट होते. वा वा वा, मजाच वेगळी आहे. पण ही डेल्टा पण बऱ्याच दिवसांनी ऑफ रोडिंग, पावसाळी ऑफ रोडिंग आहे ॲक्च्युली बघायला गेलात तर. पण मजा आली खूप. थोडंसं वा वा वा, पण जाम गरम झाली यार डेल्टा. वा वा वा, असती 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 असती. रॉंग साईडने आलो पण. वा, फुल एक्सपिरियन्स. ॲक्च्युली तरी आपले दोन्ही टायर नवीन आहेत तर एवढं काय वाटलं नाही. बट थोडीसं चिखल वगैरे आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. आम्ही तर यार तिघांना कसं हँडल करतो समजत नाही आहे बाईकवर. मला सिंगल असून माझी थोडीशी झाली आहे. वा वा, ऑफ रोडिंग टायरचा हाच तर खरा बेनिफिट असतो ॲक्च्युली बघायला गेलात तर. जबरदस्त. वाव 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 वाव, यस. ॲक्च्युली ग्रिपच नाही राहिली आपल्या मागच्या टायरमध्ये. हो हो यार, आपल्याला रस्ता शोधत जायला लागणार आहे कारण आपल्या गाडीला फुल स्टँड आहे त्यामुळे खालती लागण्याची शक्यता आहे. चलो. वाव, चढतच नाही. हो हो हो, वा वा वा, फुल एक्सपिरियन्स झाला आहे डेल्टाचा ॲक्च्युली. फुल टू फाटा गरम होईल आहे गाडी. आय मस्त का स्क्रीड बाईक पूर्ण स्क्रीट होत चाललेली आहे.
एक नंबरच वाटतं स्पॉट. ॲक्च्युली असा काय मस्तपैकी छोटासा आम्हाला वॉटरफॉल भेटला आहे, पण जास्त पाणी नाही कारण 2-3 दिवस पाऊस कमी आहे त्यामुळे काही नाही आहे. पण क्लायमेट व्ह्यू एक नंबर. जबरदस्त वाटतं. ॲक्च्युली पाऊस नाही आहे यार, पण पाऊस हवा होता. जबरदस्त व्ह्यू वाटते बघा, बघू शकता. एक नंबर. चला बाय बाय. थोडीशी मजा केली आणि आता निघतोय. ऑफ रोडिंगचा चांगला एक्सपिरियन्स आला आहे. हो हो हो. अजून पण काही आपण वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहोत. असेच राहा आमच्यासोबत. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. वाव, व्ह्यू एकदम खतरनाक आहे. जबरदस्त. चला चला चला. आता परतीच्या मार्गावर आहोत आपण ॲक्च्युली. तर ऑफ रोडिंग संपलेलं आहे आपलं. बट यार सांगू ना, आम्हाने थोडंसं चांगला एक्सपिरियन्स दिला ऑफ रोडिंगचं. कारण मी डेल्टावर ऑफ रोडिंग एवढी केली नव्हती, पण यार भारी मस्त मजा आली. थोडंसं बॅलन्सिंग अनबॅलन्सिंग होत होतं माझं इथून, कारण आपल्याला ऑफ रोडिंगची सवय नाही आहे. आता एवढा ऑफ रोडिंग नाही आहे. ऑफ रोडिंग मीन्स थोडंसं चिखल झालं म्हणून गाडी ग्रिप नाही पकडते आपली डेल्टा. आम्हाचे ऑफ रोडिंग टायर्स आहेत त्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम नाही. तो सटासट गाडी चालवतो. आपल्याला थोडंसं बॅलन्सिंग करायला वेळ जातो, कारण तो तिघांना घेऊन पण चांगली गाडी चालवतोय. चला, आज आपण एक्सपिरियन्स घेतलेला ऑफ रोडिंगचा. तर चला भेटूया अशा परत नवीन एका व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. तुम्ही लोक कमेंट्स करत नाही आहात. न्यू व्ह्यूवर्स असतील किंवा माझे सबस्क्रायबर्स असतील, आणि जे सबस्क्राईब करणार असतील त्यांनी एक तरी यार कमेंट्स करा, बरं वाटतं. ठीक आहे, तर चला भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.